नित्य स्वामी दर्शन 2 नोव्हेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. नवविध भक्तीमधली अर्चन भक्ती ही 5वी भक्ती पायरी. अर्चन म्हणजे स्वामी समर्थांची मनपूर्वक केलेली पूजा, शास्त्रोक्त पद्धतीने केलेली पूजा. ही पूजा सोवळ्यात करायची, ओवळ्यात सुद्धा करायची. फक्त स्नान करून पवित्र मनाने करायचे. स्वामींना अलंकार घालून नटवायचे, रेशमी वस्त्रे परिधान करायचे. घरात स्वामींची तसबीर असेल तर त्याला चाफा किंवा गुलाबाचा सुगंध दरवळत ठेवणारा हार घालायचा. सुगंधी अगरबत्ती लावायची, धूप दाखवायचा, स्वामींचा मंत्र म्हणायचा, स्वामींची आरती म्हणायची. स्वामी नामात आपण अक्षरशः विरघळून जायचे. समर्थांनी म्हटले आहे की काया वाचा मने चित्ते वित्ते जीवे प्राणे सद्भावे भगवंता अर्चने या नाव अर्चन भक्ती. दासबोध 4:5-22. स्वामींची पूजा करताना काया वाचा मने आपले सर्व भाव अर्पण करायचे, चित्त एकाग्र करायचे, आपले पंचप्राण स्वामींभोवती एकटवायचे, मनात सद्भाव जागृत करायचे. ह्याला अर्चन भक्ती म्हणतात. याचा सोपा अर्थ असा की स्वामींची पूजा मनोभावे करावी, जणू स्वामी आपल्यासमोर साक्षात उभे आहेत या भावनेने त्यांची पूजा करायची. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर बाह्य उपचाराने पूजा करता येत नसेल तर स्वामी समर्थांची मानसिक पातळीवर पूजा करायची. कशी? तर समर्थ म्हणतात, मने भगवंतास पूजावे कल्पून सर्वही समर्पावे, मानस पूजेचे जाणावे लक्षण ऐसे. दासबोध 4:5-32. जे जे आपणास पाहिजे ते ते कल्पून वाहिजे, येणे प्रकारे की जे मानस पूजा. दासबोध 4:5-33. एक लक्षात घ्या की मानसिक पातळीवर स्वामींचे एकरूप होऊन कल्पनेने त्यांना सर्व काही अर्पण करायचे. आपल्याला जे जे अर्पण करावेसे वाटते ते ते अर्पण करायचे. हे सारे कल्पनेने करायचे. थोडक्यात काय तर स्वामींची पूजा बाह्यांगाने किंवा अंतरंगाने करायची. त्यामुळे मन शांत होते. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.